गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री प्रल्हाद रामानंदामृत ग्रंथ अध्याय 15। श्री गणेशाय नमः। जो या चरित्री घेतो बुडी, शुद्ध त्याची होते कुडी। ईश तत्वाची लागे गोडी, गजाननाच्या कृपेने। गजाननाने जवळ धरिले, म्हणून मजला चरित्र कळले। नातर असते काय झाले, नरजन्मासी येऊन। महाराजांचे अखंड फिरणे, रामकाजी कष्ट घेणे। समदृष्टीने उपदेश करणे, अत्यंत उद्बोधक। यात खूप काळ गेला, कळले नाही कोणाला। विश्रांती ना कायेला, जराही सद्गुरूंच्या। हजारो हजार शिष्य झाले, देश विदेशी विखुरले। तरी बहुत कार्य राहिले, वाटे सद्गुरूंना। मंदिरे पाहिजे निर्माण केली, उपासना पाहिजे विस्तारली। पाहिजे निनादत राहिली, लोक मंदिरात। कितीक अज्ञान पंकात, जीवन अपुले नासवितात। दिला पाहिजे त्यांना हात, आग्रह धरती महाराज। त्यासाठी द्यावेच झोकून, देह कष्ट व्हावा उन्मेखून। काना कोपऱ्यात फिरून, राम कार्य वाढवावे। दृढतर असे राहून, वाढत्या वयाला तिरस्कारून। तारुण्याला परास्त करून, करती प्रवास महाराज। भक्तमंडळी भोवतीची, अनुमानिती परिणती याची। नोंद वाढत्या वयाची, आणि वाढत्या कष्टांचीही। महाराजांना कसे सांगावे, लक्षात आणून कसे द्यावे। परावृत्त यातून कसे करावे, कळेनाच काही। लागेल यंदा 75, वणवण झाली आयुष्यभर। विश्रांती आता घडीभर, घ्यावी वाटे शिष्यांना। मग श्रीकृष्ण पंत अंजन कर, लढविती शक्कल सुंदर। 75 केली जर, काम साधेल आपुले। गुणगान करता येईल, वयाचा उल्लेख होईल। निमित्ते प्रवास थांबेल, आणि घडेल विश्रांती। यज्ञेश्वर काळे सहमत झाले, राजे गावकर सामील झाले। हळूहळू भारले गेले, अनेक शिष्य असे। आता हे महाराजांकडे, बोलण्याची हिम्मत कोणाकडे। मग पुरुषोत्तम भाऊंकडे, आले वशिला लावण्या। परंतु त्यांनाच हे पटेना, केले युक्तिवाद नाना।
करता करता हो ना झाले तयार. काय बोलले सद्गुरूंशी, करायचे काय कोणाशी, मात्र काम झाल्याशी होते कर्तव्य. ते त्यांचे काम झाले, आनंदाला उधाण आले, मनोरे रचू लागले पुढले मग. गावोगावच्या शिष्यांना, गुरु बंधू भगिनींना स्थान देण्या विचारांना ठरले पत्रे लिहिण्याचे. जिंतूर, परभणी, हिंगोली, खामगाव, मलकापूर, चिखली पत्रे लिहून पाचारिली शिष्यमंडळी मेहकरा. सभा विठ्ठल मंदिरात चर्चा करती यथोचित, विस्ताराने तपशिलात ठरले सारे. निर्माण केली उत्सव समिती, उपसमित्यांचीही झाली निर्मिती. विभाग पाडले यथामती कार्याच्या सवयीने. डॉक्टर सकळकळे बनले अध्यक्ष, राजेगावकर दादा उपाध्यक्ष, बाळाभाऊ कुलकर्णी कोषाध्यक्ष, सचिव श्रीकृष्ण अंजनकर. पत्रके तयार झाली, गावोगावी पाठविली. जप यज्ञाची संख्या ठरली 13 कोटींची. अन्नदानाचा अंदाज घेतला, धान्य भिक्षा जमवायला. सेवकांचा समूह लागला कामाला त्या. धार्मिक विधींची आखणी केली भाऊंकडे येऊनी. कस्तुरे शास्त्रींना विनवनी ठरले योजावे प्रमुखपदी. त्याप्रमाणे केले सारे, आले यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे. आपापल्या कामांचे पसारे, सेवक लागले सांभाळू. भाऊ आणि शास्त्रीजींनी धर्मविधींची केली पाहणी. वैदिक मंत्रोच्चारणांनी सत्कार ठरला सद्गुरूंचा. भागवतकार, कीर्तनकार, पुराणिक आणि प्रवचनकार, जाणून अध्यात्म अधिकार पाठविली निमंत्रणे. सोहळा 3 दिवसांचा आखला सूक्ष्म क्षणाक्षणाचा. अद्भुत कार्य प्रकाशनाचा सद्गुरूंच्या. निमंत्रणानुसार झाले उपस्थित भराभर. कौतुक पसरले डोळाभर अपार त्यांच्या. शिरपूरकर, तुकाराम शास्त्री, नांदेडकर, नंतशास्त्री. स्वागता पुढे यज्ञेश्वर शास्त्री आपुलकीने. आले आले पाचले गावकर, नाना महाराज लोणीकर. संत मंडळी सत्वर जमली पहा. भक्तांनो थोडे आठवावे, जेव्हा वाटले चरित्र गावे. तेव्हा जे आले प्रेम भावे, होतेच की सारे तिथे. सारी सारी तयारी झाली, गुढ्या तोरणे उभारली. भव्य मंडपी नामावली लागली शोभू. मंच झाला तयार, आसनी बसतील गुरुवर. वत्सलता वामांगावर, साक्षात जिजी माय. मंचाच्या द्वय बाजूस निमंत्रितांची आसने खास. जणू प्रभू दरबारास बसती ऋषी मुनी.
भक्तामधले कलावंत, कलेचे सेवक निष्ठावंत, सुंदरता करती जिवंत, मंडपात ठाई ठाई. सुरू झाला अखेर मनातला महोत्सव सुंदर, 3 दिवस स्वाहाकार घडे वेद मंत्रात. वातावरण शुद्ध झाले, मंगलवारे वाहू लागले, लोट धुमाचे उठू लागले बहुढंगी आकारी. मंगलवाद्ये वाजू लागली, रघुपती राघव गाऊ लागली, गाई वासरे हंबरू लागली तालावर त्या. भक्तगण जमला अफाट, टाळ्यांचा करती कडकडाट, सद्गुरूंचा थाटमाट वर्णवेना. प्रभात समयी अभ्यंग स्नान, जोडीने दोघांना बसवून, सुवासिनींचे औक्षण जीवज्योती करून. प्रवचनांचा कीर्तनांचा जणू विस्फोट नामाचा, डोलता डोलता भानावरचा सुटे ताबा. 3ऱ्या दिनाचा महिमा अपार, पाहुनी दिव्य सत्कार, माऊली सह गुरुवर दिसती राम जानकीच. गळ्यात हारावरती हार, कुंकूच कुंकू कपाळावर, धडपडती सद्गुरु चरणावर कृतज्ञ सारे. संत श्री पाचले गावकर, वाक्ये उच्चारती पल्लेदार, गळा घालती अनोखा हार प्रत्यक्ष नागराज. त्यांनी तात्काळ फणा काढला, सद्गुरूंच्या मस्तकी धरला, कैलासपतींच्या इच्छेला प्रगट करून. जे जे भक्त तिथे होते, तृप्ततेत न्हाले होते, अत्युच्च सुखाचे उपभोगते शेखरही त्यातलाच. मग वक्त्यांची वाणी स्त्रवू लागली, विमुक्त गुणगान करू लागली, शब्दात शब्द गुंफू लागली, अर्थामध्ये महाअर्थ. उलगडे 60 वर्षांचा पट ध्यास पर्वाचा, रामनामाच्या प्रचाराचा अविरतपणे चाललेला. विपुल झाली भ्रमंती, आता घ्यावी विश्रांती, वक्त्यातले जे अधिकारी असती, देती गोड सल्ला. स्तुतीच्या या वर्षावाने अलिप्त होती सावधपणे, झाले सारे ब्रह्माज्ञेने ब्रह्मार्पण. वय वाढले शरीराचे, दुर्लक्ष तिकडे करावयाचे, वस्त्र असेल बदलावयाचे, बदलील राम. त्याची काळजी कशाला, महत्व सद्गुरु आज्ञेला, अंगीकारल्या व्रताला कसे यांना सांगावे. संबोधिले मग साऱ्यांना, वेचून युक्त शब्दांना, मनातले गुह्य सांगताना अत्यंत नम्रतेने. सद्गुरूंनी मजसी आज्ञापिले, जगणे जगावे लोकातले, त्यावेळी वागण्या बोलण्यातले नासावे अंतर. निस्वार्थी बनणे नसते सोपे, वासना जिंकणे नसते सोपे, बलहीन करणे नसते सोपे बलिष्ठ स्वार्थाला.
यासाठी उपासने शिवाय मिळेना भगवंत आश्रय. लोकसंग्रहाचाही हाच उपाय ध्यानात घ्यावे. यासाठी फिरावे आवडीने, भेटावे प्रेम भावनेने. लोकांसाठी असे शिणणे ईश सेवाच. सर्वच प्राणी मात्रात आत्म्याची वसती असत. म्हणून राखणे मनोगत सर्वांचेच. त्यांना वश करून घेणे वा त्यांचे प्रेम जिंकणे. गोड भाषेने सुखविणे उपासनाच. अशी भावना केल्यावर देहबुद्धीचा पडे विसर. त्यासी घडे सत्वर दर्शन लोकात्म्याचे. मग काही सांगण्याचा नेतृत्व त्यांचे करण्याचा. अधिकार येतो उपदेशण्याचा ईश्वराविषयी. याचे स्वरूप व्यापक सूक्ष्म आणि पारमार्थिक. सामान्य माणसाचे लवचिक असते मन. प्रपंचातल्या समस्यांनी अंतरंग जाते भंडावुनी. उपासनेत त्यांना ओढूनी सोडवावे त्यातून. वाटते हे सहज भावे त्याला सहभागी करून घ्यावे. वातावरण लागते निर्मावे आधी तसे. उत्सव भजन पूजन कथा कीर्तन निरूपण. तीर्थयात्रा सत्संग योजून वातावरण बदलावे. यासाठी माझ्या कष्टांची होत असल्या प्रवासाची किंवा नश्वर शरीराची चिंता करीतो रामराया. आपण आपले चालत राहावे अंतरंगात शिरत राहावे. जोडता जोडता जोडत जावे अवघा लोक. विचारातली सुस्पष्टता चकित करी उपस्थिता. मनात विवेक देवता उभी राही. पुढे झाला महाप्रसाद ग्रहण केला आशीर्वाद. धन्य सद्गुरु प्रल्हाद म्हणत परतले सारे. मग ही प्रथाच पडली शिष्यमंडळी इथली तिथली. सहवासासाठी करू लागली साजरा वाढ दिवस. शिष्यांचे पुरविती कोड रामनामाची घालती अट गोड. भक्तीला फुटले मोड आवडती सर्वांना. असो अमृत महोत्सवाला विषय एक होता निघाला. वारंवार चर्चेला येऊ लागला भक्तात. निवासस्थाने देवतांची ऋषी मुनींची संतांची. भूमी पर्वतस्थानांची तीर्थे असती बाळांनो. तारून जे नेते ते तीर्थ जगात म्हणविते. स्थान ज्ञानाचे केवळ ते असते बाळांनो. आपुल्या सद्गुरूंचे चरण भक्तांसाठी तीर्थस्थान. घडे नित्य पुण्यस्नान वाटते आम्हाला. तोच सद्गुरू म्हणाले अंशता हे खरे असले. तरी महत्व पाहिजे जाणले तीर्थक्षेत्रांचे. तिथे विभूती वावरतात रमतात पुण्य कर्मात. स्पर्श त्यांचे होत असतात जड वस्तूंना.
त्या वस्तूंना येते पवित्रपण, विभूतीचे ते चरित्र जाण, हृदयात उमटवी मंगलगान दर्शनार्थींच्या. म्हणून चारही धामांचे रे काशी विश्वेश्वराचे, अयोध्येचे मथुरेचे महत्व बाळा खूप. तो असतो अमृतानुभव, तो असतो स्वर्गानुभव, आनंद घनाचा वर्षावानुभव चिंब करणारा. हृदयी ईश्वराचा रिघावानुभव, ब्रह्मस्पर्शाचा कोमलानुभव, वेडावलेला मंत्रानुभव मात्र केवळ. करिता तीर्थस्थानी जावे, स्पर्श तिथले भरून घ्यावे, लीलेशी त्या जोडून घ्यावे, जमेल तेवढे. प्रपंच तर आहेच आहे, ध्यानी मनी ठसला आहे, गवाक्षातून बाहेर पाहे, अथांगसे आकाश. पहावे रे मोकळेपणे, विहंगावे अलिप्तपणे, लिंपून घ्यावे निळ्या निळ्याने, बदलून जावे. असा उपदेश ऐकला, भक्तगण स्तंभित झाला, विचार त्यांनी सुरू केला तीर्थयात्रेचा. शेवटी पुशिले सद्गुरूंना, काय आहे आपुल्या मना, आज्ञा व्हावी सर्वांना वागू तैसे. वाटते जावे रामेश्वराला, भेटावे त्या ईश्वराला, सवे शिष्य वर्गाला असू द्यावे. करावे तेथे क्रियाकर्म, यथाशक्ती दानधर्म, तीर्थक्षेत्राचे जाणून मर्म धन्य व्हावे. हरिनामाचा करावा गजर, मागे ठेवावे घरदार, ईश्वर तत्वाचा जेथ वावर, जावे तेथे. बाळांनो सोडवा स्वतःला, टांगावा प्रपंच अढीला, आवाज ओळखा आतला, यात्रेस जाऊन. भ्रम भक्त असण्याचा, क्षण साधावा निवटण्याचा, अभ्यास करावा वर्तनाचा, यात्रेतल्या एकांती. प्रयोजन तीर्थयात्रांचे, जाणण्या सत्य जीवांचे, गाडगे कसे राहाटाचे, रीते होते भरते पुन्हा. सुखना मिळे रे बाजारात, सुखना मिळे रे संसारात, सुखाचा मापारी बसला तेथ, यात्रेत समजे. म्हणून जावे देवदारी, घोषित करावी नादारी, जन्मोजन्मीची उसनवारी, टाकावी संपवून. ऐसे ऐकोनी वचन, सुन्न होती भक्तजन, घराचा मोह सोडून, निघती यात्रेसाठी. डॉक्टर निघाले, वकील निघाले, शेतकरी कामकरीही आले, माळी साळी शिक्षक निघाले, पटवारी तर होतेच. गरीब होते श्रीमंत होते, ज्ञानी अज्ञानी सारे होते, स्त्रिया होत्या पुरुष होते, तरुण वृद्ध सारेची. वर्गणी साऱ्यांनाच होती, यात्रा विनामूल्य नव्हती, पापाची ना करावी भरती, असे वागून. मात्र इच्छा असूनही, श्रद्धा पूर्ण असोनीही,
अर्थसंगती नसे काही, त्यासी असेल सवलत. हप्त्या हप्त्याने मूल्य भरावे, परंतु अंगावर ना ठेवावे. यात्रा फल अपेक्षावे, तरच त्याने. यात्रे बरोबर असताना ना करावा कुत्सरपणा, अवलंबावा प्रांजळपणा सेवा अर्पिताना. वृद्धांची सेवा करावी, स्त्रियांना प्रथम संधी द्यावी. प्रकृतीची काळजी घ्यावी साऱ्यांच्याच. बदलत्या हवामानात, बदलत्या पाणी बदलात, सावधानता वर्तवीत सजगता राखावी. तीर्थक्षेत्रांचे ज्ञान घ्यावे, पवित्र स्थळी नम्र व्हावे. कर्मकांड आचरावे आवश्यक ते. इतरांचा त्रास सोसावा, आपला कुणाना होऊ द्यावा. आवडी निवडीचा त्याग करावा, अंतःकरणापासून. अशा साऱ्याच सद्भावांचा विकास साधावा अंतराचा. प्रसाद घ्यावा कृपेचा सद्गुरूंच्या मग. सारी तयारी करून यात्रे करून निघाले भारावून. सद्गुरूंवर भार टाकून रामेश्वराला. महाराजांना घेतली कार, सामानाला मेट्या डोर. व्यवस्थापनार्थ एक मोटार, यात्रेकरूंच्या बसेस 6. असा निघाला ताफा सारा, निरोपार्थ जमला गाव सारा. मिळून करती जय जयकारा श्रीरामचंद्रांचा. सुवासिनींनी ओवाळले, गाड्यांपुढे वाढविली श्रीफळे. आरत्यांनी दुमदुमले आसमंत. 4 नोव्हेंबर 17 अक्रीत घडले खिरड्याला. वाटे अवघ्या गावाला, न्यावे आम्हासी सद्गुरूंनी. यात्रेकरूंनी अखेर केला साऱ्यांना नमस्कार. सद्गुरूंची निघाली कार पुढे साऱ्यांच्या. घर घर करुनी सुरू झाल्या गाड्या, पुढे सरकू लागल्या. अनंत हस्ते घेऊ लागल्या, निरोप अनंत हस्तांचा. औंढा नागनाथ दर्शनास, लक्ष्योनी प्रदोष पूजेस. संमती मिळे मुक्कामास, पहिल्या दिवशीच्या. दिवस दुसरा परळीस, वैजनाथाचे दर्शनास. यज्ञेश्वर शास्त्रीजींस केली विनंती प्रवचना. मग हैदराबादेच्या दिशेने निघाल्या गाड्या वेगाने. रामनामाच्या गजराने पुनः पुन्हा गरजत. गाठले तुळजाभवन, बिर्ला मंदिरी आले जाऊन. प्रवासाचा अंदाज घेऊन केला मुक्काम. तेथे दिवाकर वकिलाला अनुग्रहाचा योग आला. महाराजांच्या कृपेला ठरला पात्र तो. श्रीशैल्य मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग अनुलक्षून. प्रातःकाली हैदराबादेहून निघाली यात्रा. पाताळगंगेचे पवित्र स्थान, ज्योतिर्लिंगाचे घेतले दर्शन. रुद्र स्वाहाकार करून निघाले भोजनोपरांत. महानंदाशी पोचता पोचता दिवस झाला पुरता कलता. उपासना भजन आटोपता पडला मुक्काम.
मग आले तिरुपतीला, गिरिराज त्या बालाजीला. 2 दिवसांचा मुक्काम ठरला या पवित्र क्षेत्रासी. तीर्थप्रसाद घेवोनी कांचीपुरम येथे येऊनी, पवित्र तीर्थी पोहोचोनी. दर्शन शिवकांची विष्णू कांचीचे, कांची कामकोटीचे. स्थान श्री शंकराचार्यांचे, सद्गुरूंच्या मनीचे. जाणती गुह्य शास्त्रीजी. स्वामी जयेंद्र सरस्वती शंकराचार्यांच्या गादीवरती प्रसन्न वदने स्वागत करीती. सद्गुरूंचे शास्त्रीजींचे अद्भुताचे अद्भुतात, ज्ञात्यांचे ज्ञात्यात. हितगुज काय होत कोणाकळे. गौरविले त्यांनी परस्परांना, वंदन देती एकमेकांना. गूढ भाषेतल्या संकेतांना कोण जाणेल. मद्रास पक्षी तीर्थ करून, रामनाथपुरासी पोचून. रामेश्वरासी प्रयाण केले रेल्वे मार्गाने. रामनाथपुरासी येताना घडली एक विशेष घटना. त्याचे करता निवेदना मजकूर वाढेल. मंदिरापर्यंत जाताना भक्त देती जय घोषणा. रामनामाच्या गर्जना नगरातून. महाराजांची तेजस्वी मूर्ती भाविक नतमस्तक होती. आशीर्वाद प्रार्थिती सद्गुरूंचे. स्नान दर्शन अभिषेक पूजादी कृत्ये कार्मिक. करोनी भक्त एक एक बिराढासी परतले. रामेश्वराच्या चरणावर गंगोदकाची धरली धार. आणली जी बरोबर काशीहून महाराजांनी. असो मुक्काम ठरलेला 3 दिवसांचा जरी इथला. गुरुवर्यांनी निर्णय घेतला अकस्मात निघण्याचा. सद्गुरूंनी असे का केले नाही कोणासही कळले. दुसरे दिवशी प्रत्यया आले बातम्या ऐकून. कळले की तेथे वादळ झाले. मुक्कामाचे स्थळ पाण्यात गेले. सद्गुरूंनी वाचविले महान संकटातून. कन्याकुमारीस येऊन समुद्र स्नाने उरकून. दर्शनास आले जाऊन सगळे जण. इथेही काही विघ्ने आली. सद्गुरूंनी ती नासून टाकली. दर्शनाने मंडळी प्रमुदित झाली विवेकानंदांच्या. कन्याकुमारीहून बेंगलोर पाहिले ब्रह्मचैतन्य मंदिर. मग म्हैसूरादी उरकून मुक्कामी येती सागरला. प्रवासाच्या दगदगीने सारेच बनले दीनवाणे. उपासनेनंतर स्वाधीन होणे आले निद्रेच्या. पोचले महाबळेश्वरास केले लघुरुद्र अभिषेकास. जगदंबेशी भेटण्यास आले तुळजापुरा. श्री सूक्ताने केला अभिषेक. षोडशोपचारे पूजादिक. पूर्णावरणाचा नैवेद्य देख केला बहुश्रद्धेने. मग निघाले पैठणासी श्रीनाथांना भेटण्यासी. दुसरे दिवशी खेरड्याशी ठेवले प्रस्थान. स्वागत झाले यात्रेचे सामील असलेल्या भक्तांचे.
यात्रेत घडल्या गोष्टींचे वर्णनही बहुसाल. थाटात झाले मावंदे प्रसाद सेविती आनंदे. डोळ्यात सुख सुखे नांदे यात्रेकरूंच्या. यातून मिळाली प्रेरणा त्रिधाम यात्रेची भक्तांना. आखू लागले भव्य योजना पुढील यात्रेची. मनाने आपणा यात्रा घडली दर्शने तीर्थांची आपण केली. शेखराने ही आपुली धरली कास थोडी. श्रीरामचंद्रार्पणमस्तु. शुभं भवतु. इति श्री प्रह्लाद रामानंदामृत ग्रंथ पंचदशोऽध्यायः समाप्तः. जय जय रघुवीर समर्थ.